नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला क्वांटिटी ऍस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस या प्रकारचा पार्ट पाहायचा आहे. ओके, हा पार्ट पाहत असताना त्यातला पहिला जो पार्ट आहे कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास, कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास या प्रकारचा फॉर्म्युला पाहायचा, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. ओके, आता हे पाहत असताना याचा फॉर्म्युला कोणता आहे? Q इज इक्वल टू I इंटू टी. Q इज इक्वल टू I इंटू टी. तर कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास हा जो आहे फॉर्म्युला यांचा, Q म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास, quantity of electricity pass, it directly is equal to it is product of I means currents and D means times. So here Q का है, Q जो आहे तो आहे quantity of electricity, I जो आहे करंट, तो करंट एम्पियर मध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर टी, टी का आहे टाइम्स, तो कशामध्ये सेकंड, म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास याचा जो फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू I इंटू टी. ओके, तर त्याप्रमाणे आपल्याला हे एक फॉर्म्युला पाहत जायचं. I म्हणजेच करंट, टी म्हणजे टाइम्स. नाउ नेक्स्ट, आता दुसऱ्या नंबरचा जो फॉर्म्युला आहे 2 नंबरचा, तो अशा प्रकारचा आहे, कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास, कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास. आता याचा जो फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास, हा जो आहे Q अपॉन 96500 या प्रकारचा आहे. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास हा जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे, Q इक्वल टू 96500, Q इक्वल टू 96500. यालाच असं लिहू शकतो आपण, Q म्हणजेच काय आहे, I इंटू टी डिवाइड बाय 96500. ठीक आहे, याला कसं लिहू शकतो, Q अपॉन 96500 इक्वल टू I इंटू टी 96500. ओके, आताच आपण आयच्या अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं होतं Q इज इक्वल टू I इंटू टी, त्याप्रमाणे आपण इथं मांडलेला आहे. त्यानंतरचा तिसरा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म, कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म. या फॉर्म्युल्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म हे काढत असताना तुम्हाला कशा प्रकारचा फॉर्म्युला यूज करावा लागतो, त्यामध्ये Q अपॉन 96500 इंटू मोल रेशो इंटू मोल रेशो. ओके, म्हणजे आता इथं पहा, कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म तुम्हाला जर हा फॉर्म्युला अंतर्गत जर माहिती पाहायची असेल, फॉर्म्युला पाहायचा असेल, तर तो कसा होईल, Q अपॉन 96500 इंटू मोल रेशो. ठीक आहे, तर मोल रेशो पाहायचा. मग आता Q माहिती आहे तुम्हाला, हाच फॉर्म्युला असा सुद्धा कन्वर्ट होतो I इंटू टी, ते आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे, 96500 मोल रेशो, एक तर Q घ्या नाहीतर I इंटू टी घ्या. ओके, त्यानंतरचा पार्ट, आता मग मोल रेशो काय, हा एक फॉर्म्युला झाला अगोदर, हा दुसरा, हा तिसरा. त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो मोल रेशो कसा काढायचा. तर मोल रेशो काढण्यासाठी काही फॉर्म्युला आहे, तो मोल रेशो. यामध्ये mole of product for
in half reactions. Mole of product formed in half reactions. Mole of electrons required in half reactions. मोल रेशोचा फॉर्म्युला काय होणार आहे? मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन्स. ओके. त्यानंतर मोल ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर इन हाफ रिएक्शन्स. अशा प्रकारचा पार्ट होणार. काय काय आहे यामध्ये? मोल रेशो म्हणजेच काय? मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन्स. ओके. आणि त्यानंतर काय? मोल ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर इन हाफ रिएक्शन्स. या प्रकारचा पार्ट आहे. मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर इन हाफ रिएक्शन्स. हा झाला चौथा फॉर्म्युला. त्यानंतर पाचवा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. यासाठी काय फॉर्म्युला आहे? तर यासाठी असा फॉर्म्युला आहे मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. तर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म साठी Q अपॉन 96500 into मोल रेशियो into मोल रेशियो into मोल ऑफ प्रोडक्ट into मोल ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. तर यामध्ये काय? मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म इक्वल टू Q अपॉन 96500 into मोल रेशियो into मोल ऑफ प्रोडक्ट. and mole of product, this is nothing but the molar mass of product. Okay. Molar mass of product. So Q upon 96500 into mole ratio into molar mass of product. तो हा जो फॉर्म्युला आहे, ओके, हा जो फॉर्म्युला आहे मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. हा जो फॉर्म्युला आहे तो मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. तर याप्रमाणे हे फॉर्म्युले आहेत. आता याच्यावरचा एक लास्ट फॉर्म्युला जे प्रॉब्लेम साठी महत्वाचे आहेत. हे सर्व फॉर्म्युले आता आतापर्यंत 5 झाले. आणि शेवटचा जो फॉर्म्युला आहे तो फॅराडे सेकंड लॉ नुसार आहे. तो कशानुसार आहे? बेस ऑन फॅराडे सेकंड लॉ. फॅराडे सेकंड लॉ. ओके. फॅराडे सेकंड लॉ. तर काय हा? आपल्याला माहित आहे पहिला जो फॉर्म्युला आहे W1 साठी आपण आता काढला, ज्याला आपण W1 सुद्धा म्हणू शकतो. Q अपॉन 96500 into मोल रेशियो into मोलार मास ऑफ प्रोडक्ट. मोल रेशियो 1 घ्या कारण पहिला सबस्टन्स, आणि मोलार मास ऑफ प्रोडक्ट आहे त्याला आपण M1 म्हणू. मोलार मास ऑफ प्रोडक्ट M1 कारण इथं 1 घेतला मग इथं 1. त्यानंतर इथं पण 1. W2 Q अपॉन 96500 into आता मोल रेशियो इथं 2 घेतला, 2 दुसऱ्या सबस्टन्स साठी, इथं पण 2, आणि इथं मोलार मास. मोलार मासचा सिम्बॉल काय आहे? मोलार मास ऑफ प्रोडक्ट. इथं प्रोडक्ट साठी 1 घेतला तर मोलार मासचा सिम्बॉल M आहे. मोलार मासचा सिम्बॉल M आहे. इथं 2 साठी आहे, तिथं सुद्धा 2 साठी. मग यामध्ये काय करायचं आता? हा जो इक्वेशन आहे हे चेंज कशा प्रकारचं होतं? पहिलं इक्वेशन जे चेंज होणार आहे ते असं होणार W1 मोल रेशियो 1 into W1 अपॉन मोल रेशियो 1 कारण डिवाइड मध्ये येणार
m1 आणि राईट हँड साइडला काय आहे Q 96500. त्यानंतर दुसरं इक्वेशन कसं चेंज होईल W2 अपॉन हा डिवाइड मध्ये जाणार इकडे मोल रेशिओ 2 into m2 आणि इकडे काय राहील Q अपॉन 96500. काय केलं आपण W1 मोल रेशिओ 1 याला डिवाइड मध्ये आणलं म्हणजे इकडची टर्म ही मोल रेशिओ फर्स्ट आणि m1 हे इकडे आणलं म्हणजे डिवाइड मध्ये होणार आणि हा जसा तसा ठेवला. ओके दुसऱ्यामध्ये म्हणजे हा पार्ट आपण असा घेतला. दुसरा W2 जसा तसा ठेवला मोल रेशिओ 2 into m2 याला डिवाइड मध्ये आणलं आणि हा Q अपॉन 96500 राईट हँड साइडलाच ठेवलेले आहेत. ठीक आहे तर यानुसार असे चेंज झाले. मग याला आपण 1 म्हणू याला 2 म्हणू. मला सांगा फ्रॉम 1 and 2 म्हणल्यानंतर राईट हँड साइड कॅन्सल होणार. ठीक आहे कारण की सेम आहे. मग फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 याच्यावर काय लिहू शकतो आपण तर याच्यावर असं लिहू शकतो राईट हँड साइड सेम आहे तर लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम होणार म्हणजेच काय W1 अपॉन मोल रेशिओ 1 into m1. ठीक आहे मग हा दुसरा भाग W2 अपॉन मोल रेशिओ 2 into m. म्हणजे हे हा झाला सहावा फॉर्म्युला. कशानुसार आहे बेस्ड ऑन फॅराडे सेकंड लॉ. ओके तर या सर्व प्रकारे आपण प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकतो. ओके अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आपण जवळपास 6 फॉर्म्युले पाहिले ज्यामध्ये पहिला जो फॉर्म्युला पाहिला आपण तो पहिला फॉर्म्युला जो होता तो क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास त्यामध्ये Q I into T होता. ओके त्यानंतर आपण जिथे जिथे Q घेत होतो तिथे तिथे आपण I into T सुद्धा घेऊ शकतो. मग दुसरा फॉर्म्युला पाहिला आपण कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास त्यासाठी आपण घेतला Q अपॉन 96500. ठीक आहे मग Q च्या ऐवजी I into T सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा जो फॉर्म्युला पाहिला आपण तो पाहिला कॅल्क्युलेशन ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म. तर त्यामध्ये आपण अशा प्रकारचं पाहिलं Q अपॉन 96500 into मोल रेशिओ into मोलार मास ऑफ प्रोडक्ट. ओके तर याप्रमाणे आपण माहिती पाहत गेलो. तर मोल रेशिओ हे काढत असताना आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे की मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन्स. ओके अँड मोल ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन्स. आणि त्यानंतर आपण जो लास्ट फॉर्म्युला पाहिला बेस्ड ऑन फॅराडे सेकंड लॉ त्यानुसार W1 W2 कंडिशन घेतल्या म्हणजे पहिल्या सबस्टन्ससाठी दुसऱ्या सबस्टन्ससाठी त्यांचं कंपॅरिझन केलं इक्वेशन 1 2 लिहिलं आणि शेवटी हा फॉर्म्युला आला. तर शेवटी कोणता फॉर्म्युला आला W1 डिवाइड बाय मोल रेशिओ 1 into m1 इज इक्वल टू W2 डिवाइड बाय मोल रेशिओ 2 into m2. ओके थँक्यू.